30 तारखेपासून रखरखत्या उन्हात उपोषण करणार कुणीही समाज बांधव आंतरवालीकडे येऊ नका. राज्यात कुठे उद्रेक किंवा आंदोलन करू नका. जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन. जरांगेंच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक. जरांगेंना उपोषण करण्याची गरज पडू नये अशी सरकारची भूमिका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड उद्या जरांगेंची भेट घेणार. मुंबई पाठोपाठ पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपुरात सीएनजी दरवाढीचा फटका. नाशकात ₹1.35, पुण्यात ₹2.50, तर नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरात सीएनजीच्या दरात प्रत्येकी ₹2ची वाढ. आता लवकरच लॉकडाऊन सारखे दिवस येतील. महिनाभरात पेट्रोल ₹170 तर डिझेल ₹150 जाणार. पैसे गुंतवू नका, सुरक्षित ठेवा. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांकडून सरकारवरती टीका करत जनतेला आवाहन. राज्य सरकारनं वॅट आणि सरचार्ज रद्द केल्यास इंधनाचे दर कमी होऊ शकतात. वाहतूक, शेती आणि उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा मिळेल. जयंत पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.